आप देख रहे हैं सक्षम भारत टीवी। भगवत हरहतो समृद्धस्य भगवत हरहतो समृद्धस्य वंदामि सर्वदा धम्मायणागता पचुवन्ना जय धम्मा अहं वन्दामि सर्वदा ये च संहायतीताच ये च संहायनागता पचुपन्नाच संघा अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि मन चित्त माइंड तुमची प्रकृती कशी आहे बा? कशी आहे प्रकृती म्हणजे काय? बिमारी तब्येत कोणाची? आमची. त्यांची. त्यांचं शरीर त्यांचं नाहीये, त्यांचं मन त्यांचं नाहीये. कोणाची? त्यांची. हा त्यांचा पुतळा त्यांच्या हातानं 3.5 हाताची ही काही आहे. 3.5 हाताचं शरीर आहे आणि भगवान बुद्धांनी त्यांच्या 3.5 हाताच्या काळेमध्ये हा सारा निसर्ग पाहिला. म्हणून या निसर्गाला प्रकृतीच असं म्हटलं जातं. हा निसर्ग असं म्हटलं जातं. निसर्गाला हे नाही माहिती ती कशी उत्पन्न झाली. शेंडीवाल्यांनी आम्हाला काय सांगितलं? ब्रह्मदेवाने निर्माण केली. तो ब्रह्मदेव पुलिंगी आहे की स्त्रीलिंगी आहे की नपुसंगी आहे की मला नाही माहिती. तो कसा उत्पन्न झाला त्याचं त्याला ठाऊक नाही. निसर्ग कसा निर्माण झाला हे निसर्गालाच माहिती नाही. निसर्ग कोणत्या नियमांनी चालतो हे त्या निसर्गालाच माहिती नाही. हे ज्ञानगंगेची मुळं बोधगयेमध्ये आहेत. हे ज्ञानगंगेची मुळं आहेत ना, बोधगयामधून आहे. जेव्हा केव्हा बुद्ध उत्पन्न होतात ना, या निसर्गाची निर्मिती कशी झाली याचं उत्तर भगवान बुद्धांकडे असते. निसर्ग कोणत्या नियमांनी चालतो हे निसर्गाला नाही कळत, हे भगवान बुद्धांना कळतं बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर. सिद्धार्थ गौतमाला नाही कळत. सिद्धार्थ गौतमानी
बुद्धत्व प्राप्त केलं त्यांना बुद्ध चक्षु प्राप्त झाले. ज्या महापुरुषांची ही 80 अनुलक्षण 32 लक्षणांनी परिपूर्ण भरलेली काया असते, मनुष्य जीवनामध्ये ज्याला महापुरुष म्हणतात ते 2 प्रकारचे असतात. एक चक्रवर्ती सम्राट होतात आणि एक सम्यक संबुद्ध असतात. जे चक्रवर्ती सम्राट होतात तेच सम्यक संबुद्ध होत असतात. बाबासाहेबही या सगळ्या देशाचे सगळ्या जगाचे राजे होणार आहेत, चक्रवर्ती सम्राट होणार आहेत. बाबासाहेब आंबेडकर तेव्हा त्यांच्या अंगावर 32 लक्षणं आणि 80 अणुलक्षणं सुप्तपणे असणार आहे. तेव्हा जगाचा झेंडा हा आकाशासारखा निळा असणार आहे. जगाचे राजे असणार आहेत ते, आणि त्या निळ्या झेंड्यावर धम्मचक्र असणार आहे. आता रिपब्लिकन पार्टीचा जो झेंडा आहे तोच झेंडा बाबासाहेबांचा असेल. सारे हिंदू मुस्लिम जैन सीख ईसाई ख्रिश्चन मुस्लिम सगळ्या जगातले साऱ्या संप्रदायांच्या सगळ्या बेड्या तडातड तुटून पडणार आहे. बाबासाहेब जगाचे राजे होणार आहेत. बाबासाहेब ते 16 असंख्येय 1,00,000 कल्प एवढ्या जन्मातनं आपले 30 ही पारमितांचे घडे भरत 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 येत आहेत. या जीवनात असा चेहरा आहे बाबासाहेबांचा. तुम्ही पाहिला, ज्यांनी पाहिलं त्यांना माहित. आम्ही पुतळ्यात पाहतो, आम्ही फोटोत पाहतो. 16 असंख्येय 1,00,000 कल्प एवढे जन्म घेत येत आहेत. शेवटच्या महाबोधिसत्वात त्यांचं नाव अजित असं असणार आहे. अजित. त्यांचा जन्म आजची जी वाराणसी आहे ना, सारनाथ वाराणसी, तिचं नाव भविष्यात केतुमती असणार आहे. केतुमती त्या नगरीचं नाव. आणि तिथे त्यांचा जन्म होणार आहे एका ब्राह्मण परिवारामध्ये, शेंडीवाल्यांच्या घरी. आता बोंबला तुम्ही, शेंडीवाल्यांना शिव्या देता आहे ना. बाबासाहेबांचा जन्म शेंडीवाल्यांच्याच घरी होणार आहे, सारनाथला. त्या नगरीचं नाव केतुमती असणार आहे. त्यांच्या अजितच्या आईचं नाव ब्रह्मावती असणार आहे. चंद्रमुखे ना ब्रह्मावती. त्यांच्या बाचं नाव सुब्रह्मा असणार आहे. शेंडीवाल्याच्याच घरी जन्माला येईल बाळ. आणि ते जिथे आता बोधगयेचं महाविहार आहे ना, जिथे मूर्ती आहे ना भगवंताची, तिथे बोधिवृक्ष, त्या ठिकाणी हे कालोघात नष्ट होईल आणि तिथे नागा बोधिवृक्ष वाढेल. हा अजित नावाचा महाबोधिसत्व ज्यांच्या अंगावर 32 लक्षणं 80 अनुयोजन सुटत आहेत. केतुमती नगरीवरून ज्या वेळेला जन्म तिथे होईल, जसा सिद्धार्थ गौतमाचा जन्म लुंबिनीला झाला, सुकिती नाव ठेवलं होतं, तसं बाबासाहेबांचा शेवटच्या महाबोधिसत्वाचा हा जन्म केतुमती नगरीमध्ये सगळ्यात जास्त वर्षावाद तिथेच करणार आहेत. बाबासाहेब जेव्हा बुद्ध होतील तेव्हा. मी तर राहील देवा, आपण तुमचं पाहता. आता तुम्ही कुठे जाल, कुठे भटकाल, मन नाही ना. मन लई चंचल आहे, लई भटकत सगळ्यांचं. ते हिंदू असो की बौद्ध असो की जैन असो की शीख असो की यहुदी असो की इसाई असो की मुस्लिम असो, ब्राह्मण असो की ब्राह्मणेतर असो, या देशातला की त्या देशातला, या वंशाचा असू दे की त्या वंशाचा असू दे, सगळी माणसं भटकंती माणसं असतात. किती भटकतं तुमचं मन. जगात 2 व्यक्ती एक नाही आहेत. एका काळजाची देठा असली तरी 2 व्यक्ती एक नाही आहेत.
आमच्याच देशाचा संरक्षण मंत्री माजी प्रमोद महाजन आमच्या अंजलीबाई आंबेडकरांचा नातेवाईक देशाचा संरक्षण मंत्री होता. त्याच्याच भावाने त्याला गोळ्या घालून मारलं. कुठे गेली? रक्ताची नाती होती. विसरले का नाही म्हणून? सख्खा भाऊ पक्का वैरी झाला. तुम्ही तरी काही कमी आहात का? आता तर दारू ढकायला लागली. बाबासाहेबांनी सांगितलं सुरा मेरे मध्य दठ्ठाना. बाबासाहेबांना असं दिसलं असतं ना, बाबासाहेबांना फोन करतो. बरं थांबा आता. या गावातले आमचे उपासक उपासिका पितायत का? पितायत का? आपल्याला काय माहिती, आम्ही बाहेर गावचं. हे बघा, उपासकांना चटके लागले बरं का. लय प्रमाण वाढलं. आम्ही यावेळेला इमर्जन्सी मध्ये इंदिराबाईला किती वारे इंदिरा तेरा तेल सस्ती दारू महंगा तेल असे आम्ही खूप नारे द्यायचो. वारे इंदिरा तेरा खेल सस्ती दारू महंगा तेल. आम्ही मोठे नारेबाजी. आम्हाला एवढं पोलिसांनी खूप पगडलं. असं उचलून पोलिसांच्या गाडीत फेकून दिलं तरी रडलो ना. हिम्मत बडीची. मला वाटतं की नाही हिम्मत. इमर्जन्सीचे रट्टे गट्टे युवक असताना आम्ही सोचले बुवा. हुकुमशाही ही कुणाची असो ती नेहमीच अन्याय करणारी असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा विद्वान माणूस एकतर या मानवी समाजाचं कल्याण मार्क्सवादी विचारानं होऊ शकतं, पण तो शॉर्टकट मार्ग आहे. पण बुद्धाचा मार्ग दीर्घ पल्ल्याचा असला तरी तो दीर्घ कालपर्यंत टिकून राहणार आहे. बाबासाहेबांचं पहा दृष्टी. एका बोधिसत्वाची दृष्टी कशी असते? कार्ल मार्क्स डायलेक्टिकल मटेरियलिझम, हिस्टॉरिकल मटेरियलिझम, सरप्लस व्हॅल्यू, ज्यामध्ये सायंटिफिक सोशलिझम, कम्युनिझमची डिक्टॅटरशिप आपलं तरी येते. सर्व हाराची तानाशाही हा विषय कार्ल मार्क्सला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पटत नव्हता. हुकुमशाही कुणाची असू दे ती नेहमी अन्यायकारीच असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र या देशाला काळ्या मनूची होळी करून आपले मित्र सहस्त्रबुधे नावाच्या मित्रांकडून नम 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 स्वाहा 25 डिसेंबर 1927 महाडला मनुस्मृतीची जाहीर होळी केली. शूद्राती शूद्रांचा उपमर्द करणारा ग्रंथ आहे. आमच्या मातृशक्ता स्त्री म्हणजे पाप, मोक्षाच्या मार्गातील धेंड, पाप योनी अशा प्रकारे बदनामीकारक वर्णन जे मनुस्मृतीने केलेलं आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा जाती व्यवस्थेचा कायदा मनुस्मृती, जी मनुस्मृती जुनी नाही आहे, या देशात प्रतिक्रांती झाल्यानंतर 125 सनाच्या 185च्या तेव्हा जाणीवपूर्वक हे मनुस्मृती पुष्यमित्र शुंग आणि सुमती भार्गव या ब्राह्मणांकडून लिहून घेतली. प्रतिक्रांती झाल्यावर हे रामायण महाभारत नंतर लिहिलं गेलं धत जातकाच्या आणि दशरथ जातकाच्या आधारावर. अशा रीतीनं या देशात प्रतिक्रांती झाली. आम्ही पराभूत झालेले लोक आहोत. ब्राह्मणवाद एवढा शिरजोर झाला ज्यामुळे सारा समाज कसा ब्राह्मणवादाचा गुलाम झाला. श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीच्या इतिहासाची दरार 1 जानेवारी 1927 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळून आली. हा सगळा ब्राह्मणेतर आदिवासी भक्तयुक्त समाज, धर्मांतरित झालेले आपले मुस्लिम बांधव असोत की ख्रिश्चन बांधव असोत, हे एकेकाचे सगळेच नादवंशी लोक होते. 25 डिसेंबर 1927 25 डिसेंबर 1954 देहूरोडच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना बाबासाहेब बोलले होते 2000 लेणे या भारतात आहेत, यापैकी 1700 पेक्षा जास्त एकट्या महाराष्ट्रात आहेत. एकट्या महाराष्ट्रात. याचा अर्थ काय की 100% महाराष्ट्र बुद्धिस्ट होता.
1250 वर्ष नागवंशीय लोकांचं राज्य होतं. हा संपूर्ण वाकाटककालीन, हे राष्ट्रकूटकालीन, सातवाहनकालीन सगळे बुद्धिस्ट नागवंशी राजे होते. 1250 वर्ष महाराष्ट्र म्हणून होता. महात्मा फुले म्हणायचे महारावरून महाराष्ट्र पण म्हणजे महान. ही नागनिका नावाची जगातली पहिली राणी, ही नाग राणी झाली महाराष्ट्राची. पहिली राज्यकर्ती आहे जगात. हे मोठं वैभव साकारता आलं महात्मा फुल्यांना. कदाचित शिवाजी महाराज महाराष्ट्रात झाले. शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर त्या किल्ल्यावर नाही झाला. तिथे पाळणा बिळणा हलवट डुलवट ठेवलाय. शेंडीवाल्यांची नाटक आहेत. 36 नंबरच्या खालच्या लेणीत झाला, जिथे गणपतीचा पुतळा तो बामण राहतो तिथे. 36 नंबरच्या शिवाजी राजाचा जन्म बुद्ध लेणीमध्ये झाला. हे इतिहासकारांना सांगायला लाज वाटली. शेंडीवाल्यांच्या हातात होतं ना इतिहास लिहिणं. बरं, शिवाजी राजांच्या आई वडिलांचं लग्न कुठं झालं? अजिंठ्याच्या लेणीत झालं. अजिंठ्याच्या लेणीत. हे कोणी लिहिलं? इंग्रज अधिकारी. शिकारीसाठी गेला, वाघ दुसरीकडे गेला. 10 नंबरच्या लेणीवर स्मिथ पहा, त्यांचं नाव लिहून आहे. त्यांच्या इन्सेंट हिस्ट्री, त्यामध्ये हे ओळख पहा. त्यांचं शहाजहान आणि जिजाऊंचं लग्न हे अजिंठ्याच्या लेणीत झालं. कोणत्या पद्धतीनं झालं? त्यांच्या आई वडिलांचं, शिवाजीच्या आई वडिलांचं लग्न अजिंठ्याच्या लेणीत झालं. बरं झालं, कमीत कमी त्यांनी इतिहास लिहिताना लखुजी जाधव हे महारवतन होतं. तुम्ही सिंदखेड राजाला जा, एकही जाधव मराठा नाही. ते सगळेच महार आहे. राजवाड्यालाच महारवाडा म्हणतात आणि महारवाड्यात राजवाडा म्हणतात. अजूनही लखुजी महार हे जुन्या नकाशामध्ये नाव आहे बघा. हे महार वतन होतं. त्या डॉक्टर स्मिथ या इतिहासकारांनी लिहिलं. मी सांगायला गेलो त्यांना. म्हणजे पहिला राज्याभिषेक झाला. आमचं एक म्हातारडं आहे ना, त्यांचं नाव मनोहर कुलकर्णी आहे. म्हातारडं माहिती आहे? तो मनोहर कुलकर्णी येतो आणि तो आता सांगतो उचीपट्टी कशी असते. नाही, आता शिवाजी राजाचा हा तारखेनुसार 6 जूनला आता राज्याभिषेक सोहळा येतो ना, तो आता अजिबात बंद केला पाहिजे. आता आपले मराठी लोक हा असा का बरं बोलते म्हातारा? बरोबर, त्यांनी तिथीप्रमाणे करावं. बरं का, आता एक चित्रपट आणला तो बा नागड्याचा पुन्हा. आता हे लोक आता शेगावला लागलं तर पहा गर्दी उसळतात. माहिती आहे, हे भीमा कोरेगावच्या लढाईतून पळून गेलेले लोक आहेत. आयुष्यात आमचा प्राध्यापक मामा देशमुख एक कुणबी समाजातला माणूस इतिहास लिहायला लागला. आयुष्यामध्ये समर्थ रामदासांची कधी भेटच झाली नाही. तर ते गुरु कसे? आमचे तुकोबा राया खरे गुरु होते शिवाजी महाराज. आमची ही वाघीण आहे ना, सुषमा अंधारे प्राध्यापिका, पुण्याच्या त्या म्युझियम मध्ये बघा, शिवाजी आमचे राजेश्वर नागर हातात आहेत आणि गुरु नसे नेहाळू दादोजी कोंडदेव आणि आमची जिजाऊ. पहा, नवरा बदलण्याचा प्रयत्न इथे झाला. तिनं ते चित्रीकरण असं फाडून ती केस तुटली की नाही मला नाही माहित. आमच्यावरती केस लाद नाही. आम्ही होतो जवळ, पण आमच्यावर काही ती केस केली नाही. आता काय झालं माहिती नाही. ते केस एकूणच इतिहास लिहिण्याची लेखणी त्यांच्या हातात होती. काय कराल तुम्ही? दुसरा राज्याभिषेक साक्य पद्धतीनं झाला असं सगळेच लिहितात. ही साक्यांची पद्धती काय होती माहिती आहे? ते आता उजेडात येईल. 1 जानेवारीला येईल 2027ला. बरं, तू पूर्ण चॅप्टर येईल साक्य पद्धतीनं राज्याभिषेक कसा होतो.
त्याची पुस्तिका देईल, म्हणजे भ्रम आणि भ्रांती सगळं निघून जाईल. आमचा शिवाजी आहे ना, आमचा शिवाजी आहे. कोणाचा? महाराष्ट्रातल्या लोकांचा. त्यामुळे शिवाजी कोण, राजा शिवाजी कोण, त्यामुळं काही सांगितलं जाते नाही ना, आमच्यात कोण बी होता असं सांगतात काही जण. काही मराठी नाही ना, आमचा ना तो देशमुख मराठा होता. काही लोक देशमुख असेही सांगतात. काही लोक तिकडे कोकणातले सांगणारा लेवा मराठा होता बरं का. बाबा कोणताही मराठा असेल, पण आमचा मराठी माणूस होता की नाही? आमचा मराठी माणूस. जिथे 36 नंबरच्या या केव मध्ये जिथे जन्म झाला बरं का, त्या बुद्धाच्या लेणीत, शिवनेरीवर नाही, त्या बुद्ध लेणीत झाला. शिव हा शिवशंकर त्याच्यावरून नाही. शिव या शब्दाचा अर्थच होतो निर्वाण. एवढं महाराष्ट्रात राज्य आहे. शिवाजीचं सैन्य कुठं राहत होतं? लेण्यांमध्ये राहायचं, लेण्यांमध्ये. म्हणून त्या महाडच्या लेणीच्या भोवती फिरले. 14 वर्षाचं बाळ शंभू गेला, त्याला 3दा प्रदक्षिणा घातली. हे टाचर तिथं अक्षर आहे, तिथे लिहिलंय. ते सम्राट अशोकाच्या कालखंडात लिहिले म्हणतात. मला काही कळायला मार्ग नाही. याला संस्कृत येत होत संभाजीला. तू याच्यावर काहीतरी लिहि रे, म्हणजे राजाने राज्य चालवायचं कसं, त्याच्यावर तू काहीतरी लिहि. आणि पुरुषोत्तम खेडेकरांनी आता भाषांतर केलं त्या पुस्तकाचे बरं का, तुम्ही वाचा. बुद्धभूषण. बुद्धभूषण काय मी सांगायला गेलो त्यांना लिहायला? बरं कोणी सांगायला गेलं बरं? बुद्धभूषण लिहिलं कोणी? 14 वर्षाचं बाळाचं पोट दुखात कोणाला लागलं? तिकडे रामदास स्वामीचं पोट दुखायला लागलं. म्हणजे एकूण ही पोरं काही काय करतात, त्यांनी 5 माणसं लंकेला पाठवली. मोरोपंत पिंगळ्यांनी मात्र परत त्या 5 माणसाचं काय केलं? तुमच्या एरियामधला हा तायडे नावाचा एक माणूस, तो पुढे जाती व्यवस्थेच्या चटक्यामुळं मुस्लिम बनला. त्याचं नाव सय्यद अली. त्या बखर क्रमांक 23 बघा, 23 पृष्ठ नंबर 79, त्यावर त्यांनी लिहिलंय की गागा भट्टाला महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी हा शिवाजी राजा क्षत्रिय होऊ शकत नाही, म्हणून त्यांचा राज्याभिषेक होऊ शकत नाही, म्हणून महाराष्ट्रातला एकही ब्राह्मण आलेला नव्हता. शिवाजी राजांनी गागा भट्टाला बोलवलं. त्याला भारोभार काय केलं? 1 मिनिट डोळे लावून द्यायसाठी डाव्या पायाच्या अंगठानी मस्तकाला टिळा लावून राज्याभिषेक केला. असं जेव्हा नंतर माहिती झालं की हा दूषित झाला सोहळा. दुसरा राज्याभिषेक जो झाला तो साक्त पद्धतीने झाला. त्याची सगळी जे पुरावे आल्यानंतर 1 जानेवारीलाच तो प्रकाशित करू, 1 जानेवारी 2027ला. त्यामुळं 2000 भीमा कोरेगावला विजयस्तंभाजवळ. म्हणजे खरा इतिहास लोकांना माहिती होईल. खरा इतिहास काय होईल ते माहिती होईल ना. कमीत कमी एवढं तर माहिती होईल की संभाजी राजाला यांनीच औरंगजेबाला पकडून दिलं, औरंगजेबाच्या हातात दिलं, आणि औरंगजेबाने मात्र त्यांचे डोळे काढले, त्यांचं नाक कापलं, कान कापले, जिव्हा कापली, हातापायांचे खुरकुट कापले आमच्या संभाजी राजाचे, आणि त्यांचे गुप्तांग देखील कापले बरं का. आणि पेशव्यांच्या हातात ते डोकं दिलं. पेशव्यांनी औरंगजेबाशी संगनमत करून आमचं मराठी राज्य उद्ध्वस्त केलं. आणि दुसऱ्या दिवशी जी गुढी फिरवली ना, त्या गुढीला मात्र आमच्या संभाजी राजाचं डोकं लटकलेलं होतं. आमचा मराठी राज्याचा नाश करून त्यांनी पेशवेशाही आणली शेंडीवाल्यांनी. समजलं ना. त्यामुळं आमच्या पूर्वजांना नंतर गळ्यात गाडगी आणि कमरेचा झाडू यासाठी बांधला की हे आमची सत्ता उलथावून पाडू शकतात. आणि 1818 1 जानेवारीला हा संपूर्ण जो लढा झाला ना,
हा लढा झाला, हा लढा फक्त बाबासाहेब आंबेडकरांनाच कळला. हे स्वातंत्र्य युद्ध लढलं गेलं, कदाचित बाबासाहेब आंबेडकर झाले नसते ना, या देशाचा इतिहास कुणालाच कळला नसता आणि आम्ही आमच्या गुलामीच्या बेड्या तोडू शकलो नसतो. त्यामुळे साधं सुद्धा काम नाहीये बाबासाहेबांचा जन्म होणं. म्हणे बोधिसत्व आहेत, भावी बुद्ध आहेत. ज्या वेळेला बाबासाहेब बुद्ध बनतील ना, आता आम्ही भोंडसाठी प्रयत्न करणार आहोत. 27 तारखेला 2027ला 27 तारखेला रमाईच्या स्मृती दिवसाच्या प्रित्यर्थ तुम्हाला आमंत्रित करत आहोत. आम्ही प्रयत्न करत आहोत. पण बाबासाहेब जेव्हा बुद्ध बनतील की नाही, तेव्हा ते भोंडला पुन्हा येतील आपल्या भिक्खू संघासकट, ज्यामध्ये या दुसऱ्या नंबरचं हे मोठं भोंड महाविहार आहे ना, यामध्ये अनेक अरहंतांच्या देखील सारीपुत्र म्हणतो ना आपण, हे आमचे चित्तज्योती म्हणतात ना की त्या सारीपुत्र, खरं सारीपुत्र आणि महामोगल्यांचं आहेत नाही. हे मोठं महान जिथे 80 आर्य श्रावकांच्या देखील ते स्तूपांचा भरणा त्यामध्ये असलाच पाहिजे. त्यामुळे हे दाखवण्यासाठी बाबासाहेब जेव्हा बुद्ध होतील ना, भिक्खू संघात सकट देखील इथे येऊन भेट घेतील. पुढे तुम्ही असाल की नाही, पण बाबासाहेबांच्या बरोबर जेव्हा ते बुद्ध होतील, मी भिक्षू म्हणून तिकडे भोंडला पुन्हा येणार. भंतीजी विनयपाल भंतीजी असतील, संगतीला ते उभं येतीलच. हे आपल्याला कसं चमत्कारिक वाटतं. बाबासाहेब बोधिसत्व आहेत, ते बुद्धत्व प्राप्त करणारे. सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले, कोण आगमन तपुसंद. हे आपण जे पाहतो ना, या सिंधू संस्कृतीचं मोहेंजोदडो हरप्पा पाहतो, आपल्याला वाटतं तर वैदिक संस्कृतीचे नाही आहे. कोणागमन कपुसंद काश्यप बुद्धांचे ते धम्म संस्कृतीचे अवशेष आहेत. तिथं वैदिक संस्कृतीचं काहीच नाही आहे. हे जसं सिद्धार्थ गौतम आणि बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर ही जी नागरलिपी अस्तित्व आली, मोठे मोठे नागराजे, नागाच्या फण्यावर काही पृथ्वी उभी नाही आहे. हे आमचे नागराजे ज्यांनी ही नागरी लिपी आणली ना, हे पाली लिपीचं हे विकसित रूप आहे. हे नागनिका ही राजधानी नागनिकांच्या कालखंडातलं एक खंडर दस्तक आहे. अजूनही ते सापडलं मुंबईच्या ते संग्रहामध्ये आहे, पुरातत्व खात्याच्या संग्रहामध्ये आहे. त्यामुळं पुरातत्व खात्याच्या, त्यामुळं तो जो इतिहास आहे ना नागनिकाचा इतिहास, यावर एक आमचेच मित्र एक पुस्तिका लिहित आहेत. ही जगातली पहिली राणी नागनिका. बघा, जगातली पहिली राणी नागनिका, तिच्यावर जो ऐतिहासिक संदर्भ येणार आहे, पुरातात्विक संदर्भ येणार आहे. ज्यामुळं बाबासाहेब जिथे संकल्प दिवस 23 सप्टेंबर गुजरातला बडोद्यामध्ये ज्या वडाच्या झाडामध्ये मुक्काम केला, धम्मदीक्षेच्या संपूर्ण आवाहन केलं होतं, त्यावेळेला बाबासाहेब ज्या ठिकाणी थांबले 23 सप्टेंबरला या संकल्प दिवस म्हणून जो साजरा करतो आपण, या सगळ्याच जनतेला आवाहन करतो की 23 सप्टेंबरला देखील बघा, 23 सप्टेंबर दीक्षाभूमी जेवढा संपूर्ण लोढा असतो ना आपला, तसा त्या संकल्प भूमीवर आपण बडोद्याला यावं. इथूनच गाडी लागते का? जलम वरून गाडी लागते, शेगाववरून लागते. ती डायरेक्ट अकोल्यावरून बडोद्याला डायरेक्ट यायचं आणि संध्याकाळपर्यंत पोहोचायचं. तुम्ही 21 तारखेलाच निघायचं. 23 सप्टेंबरला तुम्ही पोहोचणार आणि रात्रभर सुप्तपणा नसणार आहे. आपण त्याही ठिकाणी यायचं आहे. सगळ्या अखिल भारतीय या बौद्ध महासभेला आणि समता सैनिक दलांना, आमचे रिपब्लिकन पार्टीचे जेवढे गट असतील सगळ्यांना आवाहन करतो, साऱ्या देशातल्या जनतेला आवाहन करतो, मातृ संघटनांना आवाहन करतो आणि या संकल्प भूमीवर किती लोक तरी त्या ठिकाणी धर्मांतराचा सोहळा देखील त्याच ठिकाणी संकल्प भूमीवर होणार आहे.
आपण या धम्म क्रांतीच्या सोहळ्यात सगळ्यांनी हजर राहावं असं आताच आवाहन करतो. या बाबासाहेबांनी लिहिलेलं हे संविधान कितीही चांगलं असलं आणि राबवणारे लोक जर लायक नसले तर बाबासाहेबांना वाटत होतं नियोजन खातं माझ्या हातात यावं, पण कायदा मंत्र्याचं स्थान आलं. नियोजन खातं हातात असतं तर काय केलं असतं माहिती आहे? बाबासाहेबांनी या सगळ्या जमिनी राज्याच्या अधीन करून टाकल्या असत्या, सगळे कारखाने राज्याच्या अधीन करून टाकले असते आणि सगळ्या लोकांचे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्याच्या मूलभूत गरजांची पूर्तता राज्यांनी, सरकारने केली असती. याचा कायदा केला असता ज्या आधारावर न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मानवी मूल्याच्या आधारावर सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक न्याय, सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक स्वातंत्र्य, सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक समता, सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक बंधुत्व याला मानवता म्हणतात. याची पूर्ती जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत येणाऱ्या पिढीला न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव याची फळं चाखायला मिळणार नाही. येणाऱ्या पिढीला आपण काय आदर्शच दिला नाही तर येणारी पिढी आपल्या नावाने बोट मोळेल, बाबा आई तुम्ही काय केलं. त्यामुळे येणाऱ्या पिढीचं आव्हान नव्हे तर ही येणारा हा बाबासाहेबांनी दिलेली जबाबदारी हा सगळा समाज. हे 1 जानेवारी 1927 बाबासाहेब गेले श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीच्या इतिहासाची दरार बाबासाहेबांना कळली. आम्ही पराभूत झालेले लोक आहोत. पुष्यमित्र शुंगांनी बृहद्रथ राजाची हत्या केली, ही प्रतिक्रांती घटना होती असं सांगितलं बाबासाहेबांनी. या श्रमण संस्कृतीचं नेतृत्व करणारा भिक्षू संघाच्या एकेका भिक्षूचं डोकं कापून आणण्यासाठी 10,000 सोन्याची नाणी मोजली गेली. भिक्षू लोक दाढीचे, डोक्याचे केस वाढवून जंगला पहाडात गुफा केंद्रामध्ये राहू लागले. हे ते भागवती, वारकरी, नाथपंथी, हे मानुभावपंथी, लिंगायतपंथी, हे सगळं आमचा भिक्षूंचा संप्रदाय आहे. पण इतिहासच जे विसरतात ते इतिहासाची काय निर्मिती करणार आहेत. म्हणून महाराजांची मनं टटोलण्यासाठी 13 ऑक्टोबर 1935 ला येवल्याला नाशिकच्या येवल्यामध्ये मोठी सभा भरवली. स्वतंत्र महाराजांची परिषद बोलवली. 35,000 लोक त्या सभेला हजर होते. जन्म घेणे माझ्या हातात नव्हतं, पण जगणं आणि मरणं माझ्या हातात आहे. चुकूनही या ब्राह्मणवादी तुरुंगात मी जगणार नाही आणि मी मरणार नाही. त्यांनी त्यांची भीम प्रतिज्ञा 21 वर्षानंतर पूर्ण केली. त्या परिषदेमध्ये बोलताना बाबासाहेब सह्याद्री कुंड पुराणाचे उदाहरण दिले. हा सगळा कुणबी, तेली, कोळी, माळी, लोहा, सुता, तांबा सगळा ब्राह्मणेतर, आदिवासी, भटका, विमुक्त समाज, हा मुस्लिम समाज, हे संपूर्ण ख्रिश्चन समाज, सगळे नागवंशीय लोक होते. पराभूत झालेले लोक आहोत. आणि पुष्यमित्र शुंगांनी ही मनुस्मृती लिहिली सुमती भार्गवांकडून. हा जाती व्यवस्थेचा कायदा जाळून टाकला बाबासाहेबांनी. हा सगळ्या ब्राह्मणेतरांना जागवण्यासाठी जागृतीचा विस्तार तुम्ही विझू देऊ नका. या गुलामांना गुलामीची जीवन जगण्याची सवय झाली, ते गुलाम झाले. आजही हा सारा ब्राह्मणेतर, आदिवासी, भटका, विमुक्त सगळा गुलाम आहे. 14 ऑक्टोबर 1956 साली तुम्ही आम्ही या तुरुंगातून मोकळे आले. मात्र हा सारा ब्राह्मणेतर, आदिवासी, भटका, विमुक्त समाज अजूनही गुलामीत सडत आहे, नरकात जगत आहे. या पारंपरिक जुन्या बुद्धिस्ट लोकांना, नागवंशी लोकांना त्यांना जागवण्यासाठी हे धम्म सामाजिक क्रांतीचं अभियान धम्म क्रांतीमध्ये बदलण्यासाठीचे दीर्घजीवी अभियान राहील. सारं जगत धम्ममय करण्याची ही जिज्ञासा घेणे दीर्घजीवी अभियान नियमित सुरू राहणार आहे. हा संपूर्ण ब्राह्मणेतर समाजाला जागवण्यासाठी 12 वर्ष झाली आम्ही भीमा कोरेगाव पासून पंढरपूरला आहे. 12 वर्ष. यावर्षी घोषणा केली 2045 ला विठ्ठल मंदिराच्या पुढे पंढरपूरला मराठ्यांच्या धर्मांतराची घोषणा केली. पोट मात्र आमचा साडा देवेंद्र फडणवीस त्याचं पोट दुखू लागलं. आता तो धर्मांतर विरोधी कायदा महाराष्ट्रात आणणार आहे. बरं, तुमच्या माहितीसाठी सांगतो. आता हे उपवर्गीकरण आणलं की नाही, हे असंवैधानिक आहे, त्याच्यावर चर्चाच करू नका. जाणून बुजून आरक्षण गोठवण्यासाठीचं हे षडयंत्र आहे. त्यामुळे यावर तुम्ही चर्चाच करायचं ना. हे रद्द झालं पाहिजे.
घटनेचा उपमर्द करणारा आहे, संविधानाच्या मूलभूत हक्कांवरती गदा आणणारा आहे, म्हणून हे निषेधार्ह आहे. ते जाणून बुजून त्या भारतीच्या त्या त्यांच्याकडून ही कागदपत्र करवून घेतली आणि तुमच्या आमच्या माथाळात म्हणजे 14 पासून ते सरकार सत्तेवर आलं ना, अजून जनगणना नाहीये. काय कराल? काही डाटा नसताना त्यावर भाष्य करणं म्हणजे असंवैधानिक आहे. त्यामुळे यावर बिलकुल चर्चा करून याचा निषेध करून संपूर्ण नकारात्मक हे निषेध असंवैधानिक आहे, त्याला आम्ही मान्यता देणार नाही. अशा प्रकारची भूमिका घ्यावी लागेल. आता या संपूर्ण जळणघडणीमध्ये हे ईव्हीएम एवढी खतरनाक आहे की या ईव्हीएमनं मतं हॅक केली जातात. महाराष्ट्रात देखील विधानसभेच्या निवडणुका झाल्या. आमच्या बाळासाहेब आंबेडकरांनी केस टाकली हायकोर्टात. सायंकाळी 5 वाजल्याच्या नंतर 76 लाख मतं कुठून आली? निवडणूक आयोगांकडे उत्तरं नव्हती आणि निवडणूक आयोगाने सगळा डाटा डिलीट केला. काय केलं तुम्ही? ते इलिगली राज्य करत आहेत ना. तुम्ही कुठेही बटन दाबा, चालली कमळाबाईवर कमली म्हणून बोंबला. त्यामुळं घटनेच्या 61A प्रमाणे आजही मतदान हे बॅलेट पेपरवरच करावं असा कायदा असल्यानंतर देखील हे सगळे या देशाची वाट लावत आहेत. लोकशाही धोक्यात आहे, हे संविधान धोक्यात आहे. म्हणून ईव्हीएम हटवा आणि संविधान वाचवा, लोकशाही वाचवा म्हणून तुम्हा आम्हाला रस्त्यावर आता उतरावं लागेल. सगळ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक संघटनांना मैदानात उतरावं लागेल. ही आताची पोरं, नौजवान पोरं, हा आपला औरंगाबादचा मुलगा नाही का, तो काक्रोच दिटके, तो काम करत होता. अगोदर झाडूवाल्यांसोबत काम करत होता. झाडूवाल्यांची पार्टी आली होती ना दिल्लीवर, त्यामुळं अरे नाव आहे ना काक्रोच, कशाला काक्रोच जनता पार्टी ठेवलंय? हे बघा तरुणांनो, तुम्ही समाज बदलवू शकता. तुमच्यात तो जोम आहे, ताकद असतो. बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला दिसला नाही का? स्टेट सोशलिझम बाबासाहेबांचे हत्यार दिसला नाही का? बाबासाहेबांची प्रजासत्ताकी पार्टी रिपब्लिकन पार्टी दिसली नाही का? तुम्हाला काय बिघडलं? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ठेवा ना. काय बिघडलं? ठेवा. हा सारा समाज सोबत येईल ना, सोबत येईल. काक्रोच कशाला ठेवताय? बाबासाहेबांची धारणा, तुमचा विचार स्पष्ट येऊ द्या. नाहीतर हा अण्णा हजारे आहे ना, तो बापट आहे ओरिजिनल. त्यांनी भूलती उभी केली आणि ब्राह्मणांच्या हातात कोणी देऊन टाकलं. 14 पासून ते सत्तेवर आहे, तर घटनेची ऐशी तैशी होत आहे. जनतंत्राची ऐशी तैशी झालेली आहे. जनतंत्र टिकलं तर हा देश टिकेल. या देशाचं संविधान टिकेल तर हा देश टिकेल. या संविधानाच्या सुरक्षिततेसाठी घटनाबाह्य मार्ग आपण आत्मसात नाही करायचा. घटनेच्या अंतर्गत राहून आपण तुरुंग भरायचे. या देशाच्या महाराष्ट्रातल्या सरकारनं शेतकरी रस्त्यावर उतरला, त्यांनी आश्वासनं दिली होती कर्जमुक्तीची. आश्वासन फक्त दिली होती, रस्त्यावर उतरला तर हायकोर्टातनं ऑर्डर घेतली. नाही बाबा, जनजीवन विस्कळीत होत आहे. 30 जूनला, आता जून महिन्यात आश्वासन दिली. हे सगळं खोटारडं आहे. एवढं नव्हे तर आता कुंभमेळाव्यासाठी त्यांनी 25,000 करोड, पहा एवढा पैसा बिनकामाने ओतला, 25,000 करोड. आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी धतुरा दाखवला. त्यामुळं शेतकऱ्यांनो, तुम्हाला तुरुंग भरायला हवे होते. तुम्ही आता मागे पुढे पाहू नका. शेतकरी मैदान, अरे शेतकरी पिकवल तर आम्ही खाऊ बाबा. हाडाची काळा रक्ताचं पाणी करणारा, मेहनत करणारा, घाम गळणारा हा कुणबी समाज, एकेकाळचे नागवंशी लोक इतिहासच विसरून बसलो. या कुंड्यांविषयी काय लिहिलाय त्या सह्याद्री कुंड पुराणामध्ये? बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1935 येवलेच्या सभेचं उच्चारण केलं होतं. हा आमचा कुणबी समाज, एकेकाळचा नागवंशी समाज, हा घाम गाळणारा समाज. काय लिहिलंय त्याच्याविषयी? कुंभटम, धस्कटम, अक्कल फोडी आणि बायको विकून घेतली घोडी. गेला तर रुमण्याशी, नाही तर आला तर ढोमण्याशी. एकदा तरी कुंड्यानी वाचलं का? वाचाल तर वाचाल रे बाबा. मामा देशमुख, हा साळुंके सारखे आमचे ते विद्वान हाती एवढं पोट धरून हसायचे. काय घाण ओपली आहे म्हणे आमच्या विषयी या धर्मविरुद्ध.
सकाळी उठल्याबरोबर सगळ्यांची तोंड पाहावी, पण तेल्याचं तोंड बावलं म्हणते. काय झाला? हा तेली समाज एकेकाळचे नागवंशी लोक बुद्धिस्ट होते, इतिहासच विसरून गेले हो. आजही आमचे मोहन मामा भागवत सकाळी उठल्याबरोबर नरेंद्र मोदीचं तोंड पाहायला तयार होत नाही, कारण तो कागदपत्रावर तेली आहे. मला नाही माहिती ते खरं आहे की खोटं आहे, त्याची डिग्री फेक आहे, तर काय कराल तुम्ही? आता एपिस्टन फाईल मध्ये त्याचं नाव आलं, आमच्या दलाई लामाचं नाव आलं. असं एकही सरकार शिल्लक नाही आहे जगातलं. FC ना गणितज्ञ होता.